पुढील 24 तास राज्यामध्ये हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। येत्या 24 तासात मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने चांगलं झोडपून काढलंय आणि या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन महानगरपालिकेने दिलंय। तर मुंबईसह उपनगरातील सध्याची स्थिती पाहता नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला जातो। आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडतोय आणि या पावसामुळे सगळीकडेच पाणी साचलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिका आणि हवामान खात्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रुपाली बडवे। ते या क्षणाला किंग सर्कल या ठिकाणी उपस्थित आहेत। रुपाली, ज्या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? तर आपण पाहतोय या क्षणाची अतिशय महत्त्वाची ही दृश्य आहेत। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी देखील किंग सर्कल या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र काही कारणास्तव त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुढील 24 तासामध्ये राज्यात हवामान विभागानं धोक्याचा इशारा दिलेला आहे। येत्या 24 तासात मुंबई पुण्यासह कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला। तर पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। किंग सर्कल या ठिकाणी त्या उपस्थित आहेत। रुपाली, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आता या क्षणाला नेमकं तुम्ही कुठे आहात, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, नागरिकांना कशा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात? मी सध्या किंग सर्कल या परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकता खरं तर पाण्याची जी पातळी आहे ती वाढलेलीच आहे। पावसाचा जोर नुकताच जो आहे ते पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेला आहे। पावसाचा वेग वाढलेला आहे। आपण या ठिकाणी पाहत आहोत की सायन पोलीस स्टेशनपासून हा जो संपूर्ण त्याच्या समोरचा परिसर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी खळतं साचलेलं आहे। त्याच्यामुळे गाड्यांना या ठिकाणून जाणं अवघड आहे। ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी केवळ ज्या माल वाहतुकीच्या गाड्या त्यांना जाण्यासाठी परवानगी आहे। तर माझ्या दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं या बाजूला तर या ठिकाणी छोट्या गाड्या ज्या आहेत त्यांना या ठिकाणून जाण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे। आपण बघतो की मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस पडतो आहे। पावसाने अजिबात विश्रांती घेतलेली नाही आहे, त्याच्यामुळे नागरिकांना खरं तर मोठ्या समस्या या ठिकाणी भेडसावत आहेत। आपण पाहतो की या ठिकाणी खरं तर वरती किंग सर्कल हे रेल्वे स्टेशन आहे आणि त्या ठिकाणाहून चालत येणारे जे सगळे प्रवासी आहेत त्यांना ह्या सगळ्या पाण्यातून खरं तर वाट काढावी लागत आहे। आपण जर पाहत आहोत की या ठिकाणी सगळी जी दुकानं आहेत ती खरं तर बंद आहेत आणि या ठिकाणी अनेक जे सगळे लोक आहेत ते या ठिकाणी अडकले तर आपल्याला पाहायला मिळते। जाण्यासाठी कुठेही रस्ता नाही आहे, त्याच्यामुळे एका दुकानाच्या आडोशाला खरं तर काही लोक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी थांबल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद रुपाली, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। किंग सर्कलची ही दृश्य आपण पाहतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।